नमस्कार. श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळ अध्यापक महाविद्यालय वडगाव मावळ. मी सीमा मदन खांदवे. तर आज आपला मराठी विषयाचा तास आहे. सर्वांनी मराठी विषयाचे पुस्तक काढावे. माझी मराठी ही आपली मातृभाषा आहे. आपल्या आईविषयी सर्वांनाच प्रेम असते, तसेच प्रेम मराठी भाषेविषयी सर्वांना असते. आपल्या मराठी भाषेतील शब्दांचे महत्त्व, बोलींचे महत्त्व, मराठी भाषेची थोरवी प्रस्तुत कवितेतून सांगितलेली आहे. मराठी भाषा ही खूप सुंदर आहे. स्वच्छ, सुंदर आणि सुस्पष्ट अशी ही मराठी भाषा आहे. मराठी भाषा ही सर्वांनाच खूप आवडते. मराठी भाषा ही भारताची प्राचीन भाषा आहे. मराठी भाषा ही महाराष्ट्रीय प्राकृत असून विकसित झालेली आहे आणि तिचा इतिहास सुमारे 2400 वर्षांचा आहे. मराठी भाषा ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. ही भाषा समृद्ध साहित्य आणि संस्कृतीचा वारसा जपणारी आहे. भारतातील प्रमुख भाषांपैकी एक असून तिच्या अभिजात भाषाचा दर्जा आणि व्यापक बोली भाषांमुळे तिचे महत्त्व अधिक आहे. मराठी भाषा ही मानवी भावना आणि विचारांची देवाणघेवाण करण्याचे एक शक्तिशाली माध्यम आहे आणि मराठी भाषा तिच्या समृद्ध शब्दसंग्रह, व्याकरण व व्याकरणाने हे काम प्रभावीपणे करते. थोडक्यात मराठी भाषा ही महाराष्ट्राची ओळख असून तिच्या समृद्ध परंपरेमुळे आणि आधुनिक भाषिक जडणघडणीमुळे ती भारतीय विश्वात एक महत्त्वाचे स्थान टिकून राहते. तर आज आपण माझी मराठी ही कविता अभ्यासणार आहोत. माझी भाषा माझी आई अर्थभावनांना देई, तिच्या राहावे ऋणात होऊ नये उतराई. तिच्या एकेका शब्दाला रत्न कांचनाचे मोल, कधी तप्त लोहापरी कधी चांदणे शीतल. रानावाराच्या गंधात माझी मराठी भिजली, लिहूनिहा नाना बोली माझी मराठी सजली. माझ्या भाषेचे अमृत प्राशीर तो भाग्यवंत, तिचा नाही तुझा भाव असो कोणताही पंथ. माझ्या मराठी भाषेची काय वर्णावी थोरवी, दूरदेशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी. ही कविता मृणालिनी कानिटकर जोशी या कवयित्रीचे आहेत. तर आता आपण पहिलं कडवं अभ्यासणार आहोत. माझी भाषा माझी आई अर्थभावनांना देई, तिच्या राहावे ऋणात होऊ नये उतराई. म्हणजेच काय, तर मराठी भाषा ही माझी आई आहे. ती माझ्या मनातल्या भावनांना अर्थ देते. ती मराठी भाषेच्या ऋणात कायम राहू इच्छिते, कृतज्ञ राहते. तिच्या उपकारांचे फेड कधी कोणीही करू शकत नाही असे. दुसरं कडवं पहा. तिच्या एकेका शब्दाला रत्नकांचनाचे मोल, कधी तप्त लोहापरी कधी चांदणे शीतल. म्हणजेच काय, तर मराठी भाषा ही आपली ओळख, आपला अभिमान आणि आपले सांस्कृतिक परंपरा जपणारी भाषा आहे. ही भाषा आपणास आईकडून शिकलेली असल्याने आपल्याला ती खूप आपली वाटते. त्या भाषेविषयी खूप प्रेम वाटतं. मराठीमध्ये बोलताना आपल्याला वेगळा आनंद, आत्मविश्वास आणि आपुलकीची भावना मिळते. ही भाषा आपल्याला आपला इतिहास, संस्कृती, परंपरा आणि अभिमान यांच्याशी जोडून ठेवते. कवीला मराठी भाषेविषयी म्हणजे आईचा, मायेचा स्पर्श वाटतो, स्पर्श जाणवतो आणि म्हणूनच ती त्याला प्रिय आहे. तर सर्वांना समजली असेल कविता ही. तर आता आपण त्या कवितेचे काही प्रश्न अभ्यासणार आहोत.
अशा प्रकारे आज आपण मराठी भाषा ही पद्य अभ्यासले. पुढील तासात उर्वरित भाग अभ्यासणार आहोत. माझी भाषा माझी आई या ओळीचा अर्थ सांगा. तर माझी भाषा माझी आई म्हणजेच काय, तर मराठी भाषा जी आहे ती माझी आई आहे. ती माझ्या मनातल्या भावनांना अर्थ देते. ती मराठी भाषेच्या ऋणात कायम राहू इच्छिते, कृतज्ञ राहते. तिच्या उपकारांची फेड कधी कोणीही करू शकत नाही. पुढचे प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 1. मराठी भाषा ही कोणाची राष्ट्रभाषा आहे? मराठी भाषा ही महाराष्ट्राची राष्ट्रभाषा आहे. प्रश्न क्रमांक 2. मराठी भाषा ही कोणता वारसा जपणारी भाषा आहे? तर मराठी भाषा ही संस्कृतीचा, साहित्याचा आणि परंपरेचा वारसा जपणारी भाषा आहे. रिकाम्या जागा भरा. पहिली रिकाम्या जागा. माझी भाषा माझी आई टिंबटिंब भावनांना देई. उत्तर पहा. माझी भाषा माझी आई अर्थ भावनांना देई. रिकामा जागा दुसरी. कधी तप्त टिंबटिंब कधी चांदणे शीतल. उत्तर आहे कधी तप्त लोहापरी कधी चांदणे शीतल. रिकाम्या जागा तिसरी. तिच्या एकेका शब्दाला टिंबटिंब मोल. उत्तर आहे तिच्या एकेका शब्दाला रत्न कांचनाचे मोल. तर सर्वांनी आजचा स्वाध्याय वहीमध्ये लिहून घ्यावा. आजचा स्वाध्याय आहे मराठी भाषा या कवितेचा सारांश थोडक्यात लिहा. धन्यवाद.